Let's see a program to print each word of a string in a separate line. युजरनी एंटर केलेल्या स्ट्रिंगचा प्रत्येक वर्ड सेपरेट लाईनला डिस्प्ले होईल. हा प्रोग्राम करण्यासाठी आधी 2 हेडर फाइल्स इन्क्लूड केलेल्या आहेत. आफ्टर दॅट void main फंक्शन. इन void main फंक्शन वी डिक्लेअर स्ट्रिंग str. त्याची लेंथ आहे 80. कॅरेक्टर टाईप. देन आय हे एक व्हेरिएबल आहे डेटा टाईप इंटिजरचं. त्यानंतर CLR SCR. देन बाय युजिंग printf आपण युजरला मेसेज पाठवला एंटर एनी स्ट्रिंग मॅक्झिमम 80 कॅरेक्टर्स. त्यानंतर getS या फंक्शनच्या थ्रू आपण युजरकडून ती स्ट्रिंग ॲक्सेप्ट करून घेतली आहे. देन फॉर लूप. आयची व्हॅल्यू इथे 0 इनिशियलाइज केली आहे. स्ट्रिंग ऑफ आय इज नॉट इक्वल टू \0 म्हणजे स्ट्रिंग जर नल कॅरेक्टर नसेल तर फॉर लूपच्या मध्ये इफ कंडिशन आहे. इफ स्ट्रिंग ऑफ आय इज इक्वल टू स्पेस. जर स्पेस असेल तर स्ट्रिंग ऑफ आय इज इक्वल टू \n. स्पेस नंतरचा वर्ड न्यू लाईनला जाईल. जोपर्यंत ही कंडिशन फॉल्स होत नाही तोपर्यंत हे फॉर लूपचं वर्किंग सुरू होईल. ज्यावेळी स्ट्रिंग ही नल असेल त्यावेळी आय मध्ये इन्क्रिमेंट पण बंद होईल. म्हणजेच फॉर लूपमधून आपण बाहेर पडणार आणि त्यानंतर ती स्ट्रिंग युजरला नवीन फॉर्मॅटमध्ये आपण डिस्प्ले केली आहे. Then get ch and closing curly bracket of main. Let's compile our program. Then let's run it. Enter any string. Suppose I enter A to Z School of IT and Management. एंटर केल्यानंतर तुम्हाला त्या स्ट्रिंग मधला प्रत्येक वर्ड न्यू लाईनला आलेला दिसेल. A to Z स्कूल ऑफ IT अँड मॅनेजमेंट.